नमस्कार मैत्रिणींनो, केएस डिझायनर या चॅनलवरती आपले खूप खूप स्वागत करते मी। तर आजचा आपला हा क्लासचा 13वा दिवस आहे आणि आपण मागील 12 दिवस झाले ब्लाउजचे क्लासेस घेत आहोत। रोज एक व्हिडिओ मी अपलोड करते, तर तुम्ही जर मागील व्हिडिओ बघितलेले नसतील तर ते तुम्ही सर्व व्हिडिओ बघून घ्या। आणि आजचा हा 13वा दिवस आहे क्लासचा। तर आज आपण राहिलेला जो आपला साधा कटोरी ब्लाउज आपण शिवायला घेतला होता तो आपण आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण कंप्लीट करणार आहोत। मागे 2 व्हिडिओमध्ये आपण 2 पार्टमध्ये हा ब्लाउज शिवून दाखवलेला होता आणि आजचा हा आपला ह्या ब्लाउजचा 3रा दिवस होणार आहे। तर कंप्लीट एकूण शिवण्यासाठी आपल्याला 3 दिवस लागलेले आहेत, कारण आपण खूप सविस्तर माहिती दिलेली आहे ब्लाउज शिवण्यासाठी। एकदम सविस्तर स्टेप बाय स्टेप सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि एकदम घरी तुम्ही जसं ब्लाउज शिकता कोणाकडून तशा प्रकारे आपण पूर्ण क्लासमध्ये सांगितलेलं आहे। तर तुम्ही जर हे व्हिडिओ मागील बघितलेले नसतील तर ते तुम्ही बघून घ्या। ब्लाउज क्लास म्हणून एक आपली प्लेलिस्ट आहे चॅनलवरती, ती सर्व तुम्ही चेक करून घ्या आणि सर्व व्हिडिओ बघून घ्या। तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। सर्व ब्लाउज आपण आता रेडी करू आज आणि त्यानंतर घालून मी तुम्हाला त्याची फिटिंग सुद्धा दाखवणार आहे की तो ब्लाउज कशा प्रकारे क्लायंटला बसलेला आहे। तर चला मग वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। इथे दोन्ही बाहीचे तुरपाया आपण करून घेतलेले आहेत। आता आपण ब्लाउजला बाही जोडून घेऊ। तर आता हे एक साइड घेतली अगोदर मी, ब्लाउज असा सरळ ठेवून घेतला। ब्लाउज सरळ ठेवल्यानंतर आपल्याला बाही अशी चेक करून घ्यायची आहे। आता ही बाही आपली उलटी होणार आहे कारण की हे समोरील पार्ट आलेला आहे, इकडच्या साइडने येईल आपला हा। दुसरी बाही ठेवून घ्यायची। तर हे बघा, आता हा जो छोटा भाग आहे हा समोरील आहे, तर इथे बरोबर बसत आहे। तर ही बाही अशी अगोदर चेक करून घ्यायची। समोरील छोटा भाग या साइडने आला पाहिजे, मोठा भाग या साइडने आला पाहिजे। तुरपाई इथे बघू शकता केलेली आहे आणि हे असं ठेवून घ्यायचं आहे। असं तुम्हाला असंच ठेवून घ्यायचं। सेंटर आहे, सेंटर पासून बाही अशी फोल्ड केली, त्यानंतर हे छोटा भाग समोरून आणि हा मोठा भाग पाठीमागच्या साइडने, ही आपली बॅक साइड आहे। आणि हे आपलं सेंटर आहे बाहीचं, हे सेंटर आहे। हे सेंटर आणि शोल्डर सोबत ठेवायचं आहे। असं सोबत ठेवल्यानंतर इथून आपल्याला शिलाई टाकायची आहे। आता इथे शिलाई टाकत असताना आपल्याला अर्धा इंच मार्जिन ठेवायचं आहे। अर्धा इंचला किंचित असं कमी असतं माझं मार्जिन, तर अर्धा इंचला कमी असतं, परंतु पहिली शिलाई मी इथे 2 रेषा इतकंच ठेवत असते आणि शिलाई टाकत असते। आता इथे आपली बाही कमी पडलेली आहे। आता इथे बाही कमी पडली तर आपण अगोदर जर जॉईंट दिला असता तर आपल्याला सोपं गेलं असतं, परंतु मी इथे जॉईंट अगोदर दिला नाही। आता मी इथे बाहीला जॉईंट देणार आहे। तर बघा मी कसं जॉईंट देते। इथे मी मुद्दाम बाहीला अगोदर जॉईंट दिला नाही, कारण कधी कधी तुमच्या सुद्धा लक्षात आलं पाहिजे, जर बाही जोडत असताना अचानक थोडीशी कमी पडली तर कसा जॉईंट द्यायचा। आता हे कपडा मी इथून कट करून घेतला। आता इथे आपल्याला खालच्या साईडने गरज पडणार नाही, कारण गोलाई मी कटिंग करताना व्यवस्थित मोजलेली होती आणि गोलाई आपली भरपूर येणार आहे, त्यामुळे खाली आपल्याला जॉईंटची गरज पडणार नाही। इथे हे असं डबल फोल्ड केलं मी। डबल फोल्ड कशामुळे केलं, कारण आपण आता हे असं सिंगल तर नाही करू शकत, कारण या साईडने दोरे निघतात। तर हे दोरे निघतात म्हणून आपल्याला हे असं फोल्ड करावं लागणार आहे। आणि ही जी शिलाई आहे फोल्ड केलेलं, हे दोरे निघणारी साईड ही अशी आतून ठेवावी लागणार अशी। आणि ही जी बाही आहे ही अशी वर घ्यायची आणि हे असं आतमध्ये घ्यायचं अर्धा इंच म्हणजे हे जे कपडा आहे हे अर्धा इंच याच्यावरती आला पाहिजे, एकदम समोर नाही घ्यायचा, नाहीतर जॉईंट आपला निसटू शकतो। आणि अशा प्रकारे ही ठेवून एकदम साईडने, एकदम इकडच्या काटाने आपल्याला ही शिलाई टाकायची आहे। जर इकडून घेतली तर नंतर आपल्याला परत इथून समोरून आता एक शिलाई टाकायची, ती टाकायला अवघड जाईल आणि शिलाई निसटू शकते, त्यामुळे एकदम साईडने शिलाई टाकायची। आता इथे बघा हे पार्ट असा ठेवायचा, त्याच्यावरती हे आता इथे बघा अर्धा इंच कपडा इकडे आलेला आहे आणि हा कपडा याच्यावरती अर्धा इंचपेक्षाही जास्त आहे, कमी नाही घ्यायचा, जास्त आला तरी थोडासा चालतो। आणि आता ही जी शिलाई आहे याच्यावरून एक शिलाई टाकून घ्यायची। अशी शिलाई टाकल्यानंतर ब्लाउज असा करून घ्यायचा आहे आणि परत ही शिलाई इकडे टाकायची, म्हणजे शिलाई पॅक बसते, जॉईंट आपला निसटत नाही।
शिलाई आहे ती इथून घेतलेली आहे। हे जे पार्ट आहे हे आपलं जॉईंट केलेला बाहीला, याच्यावरती मी ही शिलाई टाकलेली नाही, बघू शकता इकडून घेतली आहे। याच्यावरती जर घेतली असती तर हे परत असं पॅक झालं असतं आणि परत आपल्याला इथून शिलाई टाकायची आहे बाहीची, ती टाकता आली नसती। त्यामुळे एकदम साईडने शिलाई घेतलेली आहे ही। आणि आता परत आपल्याला इथे बाहीचं जे अर्धा इंच मार्जिन आहे ते इथून शिलाई टाकायची आहे। तर मग हे जे जॉईंट दिलेला आहे तो परत एकदा इथून पॅक होऊन जातो आणि एकदम प्रॉपर बाही आपली या बाहीसोबत जॉईंट होते। आता ही बाजू राहिलेली आहे, तर या बाजूला मी आता इथे अगोदरच जॉईंट देणार आहे। तर हे बघा, ही बाही अशी सरळ ठेवून घेतली। बाही सरळ ठेवल्यानंतर हे जे कपडा आहे हे असा फोल्ड करायचा थोडासा, आणि असा फोल्ड केल्यानंतर डायरेक्टली इथे ठेवायचा आहे। अर्धा पाऊण इंच मार्जिन समोर ठेवायचं आहे आणि इथून बाही अशी जोडून घ्यायची। इथे थोडं लॉक करायचं 2 शिलाई टाकून। आता तुमच्या मनात प्रश्न येईल की मी इथे हे असं कमी घेतलेलं आहे, पूर्ण कपडा घेतला नाही आणि आतून असं फोल्ड सुद्धा केलं नाही। तर हे कशामुळे केलं नाही, कारण की बाहीची जी गोलाई आहे ती इथून इकडेच बसणार आहे। माझी जी पूर्ण फिटिंग आहे ती पूर्ण या शिलाईच्या इकडे बसणार आहे। आणि जर आपली बाहीची जी फिटिंग आहे, गोलाईची फिटिंग, ती जर इथपर्यंत येणार असेल तर आपल्याला जो हे कपडा आहे हा जास्त उंच घ्यावा लागेल आणि नंतर इथे जसं हे फोल्ड केलेलं आहे तसंच हे इथून आपल्याला फोल्ड करावं लागणार आहे। परंतु मला इथे इकडे गरज नाही पडणार ह्या कपड्याची समोर, फक्त इथे थोडंसं मुंडाच्या साईडला आपलं मोठा असतं भाग, त्यामुळे इथे थोडंसं जॉईंटची गरज पडणार आहे, इकडे पडणार नाही आहे फिटिंगला। त्यामुळे डायरेक्टली मी असा कपडा इथे सोडून दिला। इथे लॉकसुद्धा केलं नाही 2 शिलाई टाकून, कारण हे कट करण्यामध्ये जाणार आहे। तर आता बघू शकता, आता ही एकदा शिलाई टाकून घेऊ आपण बाहीची। आता हे सुद्धा इकडची बाजूसुद्धा सेंटरपासूनच आपल्याला जोडायची आहे। कपडा कोणता, खालचा आणि वरचा, दोन्ही सुद्धा कपडे आपल्याला अलगद हाताने एकावरती एक येऊ द्यायचे आहेत। कुठलाही कपडा खेचायचा नाहीये। आणि हे एक्स्ट्राचं कट करून टाकलं। आता इथे पूर्ण बाही इथे जॉईंट झालेली आहे। आता दुसरी एक प्रॉपर आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे, अर्धा इंच मार्जिन सोडून। हे सुद्धा एक्स्ट्राचं मी इथे कट करते। आता इथे अर्धा इंच मार्जिन सोडून शिलाई टाकायची। कट करून घेतले। आता इथे बघा, मार्जिन मी अर्धा इंच घेतलेला आहे, अर्धा इंच बरोबर मार्जिन घेतले। आता हे मार्जिन घेतल्यानंतर आता हा ब्लाउज असा सरळ ठेवायचा आहे आणि ब्लाउज सरळ ठेवल्यानंतर आपल्याला एक सरळ ब्लाउज एक शिलाई टाकायची आहे। लॉक केलं 2 शिलाई टाकून। आता तुम्ही बघू शकता, हे आपण इथे बाही जोडत आहोत। हे जे 2 भाग आहेत ना, तर हे एकदम इथे बरोबर आलेले आहे। तुम्ही बघू शकता, एकदम सोबत आलेले आहे, कमी जास्त झालेलं नाही आहे। आणि तुम्ही आता नवीन शिवत असताना तुमचं काय होतं, इथे बाही जोडत असताना कमी जास्त होतो, खालीवर कपडा होतो, तर त्यामुळे इथे चोळ पडतो। मग तुम्हाला बाही जोडताना खूप प्रॉब्लेम येतात। तर तुम्ही काय करायचं आहे, आता मी इथे डायरेक्टली बाही जोडली, कारण मला माहिती होतं की माझं कमी जास्त होत नाही। माझी आता कटिंग परफेक्ट असल्यामुळे मी डायरेक्टली शिवलं तरी माझं बरोबर येतं, मला कुठलाही प्रॉब्लेम येत नाही। तर तुम्ही काय करायचंय, बाही जोडायच्या अगोदर हे बॅक साईड आणि फ्रंट साईड पूर्ण रेडी झाल्यानंतर अशा प्रकारे इथून असं ठेवून घ्यायचं। समजा शिलाई नाही टाकायची, फक्त हाताने व्यवस्थित ठेवून बघायचं आहे। आणि हा जो पार्ट आहे खालचा आणि वरचा, हे एखादं समजा असं खालीवर आलं असेल थोडंफार,
तर हे काय करायचे, आता हे समजा खाली आहे आणि हे थोडंसं वर आलंय, तर हे तुम्हाला याच्या बरोबरीने हे असं इथपर्यंत असं थोडंसं कट करून घ्यायचं. एकदम समोर नाही कट करायचं. जे आपली फिटिंग असते, आपली फिटिंगच्या समोरचं जे एक्स्ट्रा मार्जिन असतं तिथपर्यंत हे तुम्हाला सोबत कट करून घ्यायचं आहे. कमी जास्त झालं असेल तर तुम्हाला हे बाही जोडायच्या अगोदर कट करायचं आहे. आता मला गरज नाही त्यामुळे मी चेक केलं नाही आणि डायरेक्टली इथे बाही जोडत आहे, परंतु तुम्ही ती गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आता हे शोल्डर आणि हे असं सेंटर घ्यायचे, असं सरळ करून घ्यायचं. ही बाही अशी सरळ आली पाहिजे. आता हे बघू शकता मी कशा प्रकारे इथे सरळ करून घेतलेली आहे बाही. अशी पूर्ण सरळ केल्यानंतर हे शोल्डर पासून अशी सरळ केल्यानंतर एक अशी सरळ आता शिलाई टाकायची. इथे 2 शिलाई टाकून लॉक करायचं आहे. आता हे एक्स्ट्राचं पूर्ण इथे कट करून घ्यायचं आणि इकडे जे हे दोरे वगैरे दिसतात हे सुद्धा आपल्याला कट करायचे आहेत, नाहीतर हे आपण आता ब्लाऊज फिटिंग करणार त्यावेळी हे मधात येऊ शकतात. हे पूर्ण व्यवस्थित कट केल्यानंतर फिनिशिंगमध्ये ब्लाऊज आपल्याला उलटा करायचा आहे. उलटा केल्याच्या नंतर आपल्याला आता एक परत शिलाई टाकून घ्यायची आहे. उलटा केल्यानंतर आता मी इथे अर्धा इंच सोडते आणि शिलाई टाकते. आता हे आपल्याला सरळ घ्यायचं आहे, कमी जास्त होऊ द्यायचं नाही आहे शिलाई टाकत असताना. आता इथे बाही सुद्धा तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित आलेली आहे, थोडी सुद्धा मागे पुढे झालेली नाही, एकदम व्यवस्थित बाही आलेली आहे. आणि आता ही शिलाई टाकल्याच्या नंतर आपल्याला जे बाहीचं फिटिंग आहे ते याच्यावरती पूर्ण मार्क करून घ्यायचं आहे. तर याच्यासाठी बेताचा ब्लाऊज घ्यायचा आणि आता ही बाजू कोणती आहे, इथे आपण बटन लावणार आहे, तर ही बाजू आहे बटनची. तर आता इथे बेताचा ब्लाऊज घेतला आणि बेताच्या ब्लाऊजची सुद्धा बटनवाली बाजू घ्यायची. बघा ही बटनवाली बाजू आहे, बटनवाल्या बाजूची ही बाही. कारण एखाद्याचा कसं एखादा हात थोडाफार कमी जास्त असतो, त्यावेळेस आपल्याला हे व्यवस्थित जी बाजू आहे तीच बाजू घ्यायची आहे आणि ही बाही अशी व्यवस्थित त्याच्यावरती ठेवायची. इथून हे बघा असं ठेवल्याच्या नंतर आपल्याला हे इथून टिक मार्क करून घ्यायचं आहे. आता हे बघू शकतो तुम्ही, ही जी गोलाई आहे ती माझी मी सांगितलं होतं तुम्हाला की माझी पूर्ण इकडेच येणार आहे, तुरपायच्या इकडे. हे व्यवस्थित आपलं इथून इकडे फिटिंग आलेली आहे. अशा प्रकारे बाहीचं फिटिंग इथे आपलं हे व्यवस्थित मार्क केलेलं आहे. आता आपल्याला इकडची बाही अगोदर जोडून घ्यायची. आता इकडची बाही जोडण्याच्या अगोदर आपण बाहीला जॉईंट देऊन घेऊ, कारण की आपल्याला बाही कमी पडणार आहे माहिती आहे. आता हे सरळ असं ठेवून घ्यायचे. अर्धा इंच मार्जिन सोडले इकडे आणि हे जॉईंट दिलेला आहे मी. आता इथे मी डबल शिलाई इथे सुद्धा टाकलेली आहे आणि इथे सुद्धा टाकलेली आहे, कारण इथे आपल्याला गरज पडणार नाहीये, हे पूर्ण कटिंगमध्ये जाणार आहे. आणि या साईडने आपलं हे पूर्ण आपण आता बाही जोडताना इथे शिलाई टाकून घेणार आहे, तर हे सुद्धा पॅक होणार आहे. त्यामुळे मी इथे डबल शिलाई टाकून लॉक केलेलं नाहीये, त्याची काही इथे गरज नाहीये. आपल्याला डायरेक्टली शिलाई टाकून घेतलेली आहे. इकडच्या साईडने सुद्धा जॉईंट देऊन घ्यायचा. ते कपडे खूप छोटे छोटे कपडे उरलेले आहे, कमी जास्त. ब्लाऊज मोठा असला की कपडे व्यवस्थित उरत नाही आपल्याला जॉईंट द्यायला सुद्धा. आता हे सरळ घेतलं, त्यानंतर अर्धा इंच मार्जिन सोडून शिलाई टाकायची.
जॉईंट दिल्यानंतर हा जो कपडा आपण नवीन जॉईंट देतो तर हा एकदम याच्या बरोबर आला पाहिजे, खाली किंवा वर नाही झाला पाहिजे, नाहीतर आपल्या ब्लाऊजचं जे फिटिंग आहे ते पूर्ण फिटिंग बाहीच्या तिथे मुंड्याच्या जवळ कमी जास्त खालीवर होतं आणि आपल्याला फिटिंगला खूप प्रॉब्लेम येतो. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची. हे असं सरळ इथून कमी आलं पाहिजे याच्यापेक्षा. आता हे सुद्धा बघू शकता तुम्ही किती व्यवस्थित इथे आलेलं आहे सरळ लाईनमध्ये. हे कमी जास्त होऊ द्यायचं नाही, ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. हे लक्षात ठेवून आपल्याला बाहीला जॉईंट द्यायचा आहे. त्यानंतर आता बाही बघा इथे चेक करून घ्यायची. अशी ठेवली, ही छोटी साईड समोरून येईल आणि ही मोठी साईड मागे जाईल. हे अशा प्रकारे हे चेक करून आपल्याला बाही सेंटरपासून हे सेंटरला शोल्डरवरती सेंटर ठेवलं आणि सुरू करायचं घोड्याला. इथे पहिली शिलाई मी 2 रेषा इतकं ठेवते आणि पहिली शिलाई टाकून घेते. एक्स्ट्राचं हे कट करून घ्यायचं. इकडची साईड जोडायची आहे आपल्याला शोल्डरपासून. एकदम हलक्या हाताने आपल्याला इथे जॉईंट द्यायचं आहे दोन्ही पार्टला. कुठलाही कपडा ओढायचा नाही, खालचाही नाही आणि वरचाही नाही. एकदम हलक्या हाताने देऊ शकता. एकावरती एक द्यायचा आणि शिलाई टाकायची आहे. हे एक्स्ट्राचं कट केलं. इथे तर कमी सुद्धा पडलं नाही, आपल्याला व्यवस्थित बाही आली होती तरी सुद्धा आपण इथे जॉईंट देऊन घेतला. आता इथे अर्धा इंच मार्जिन ठेवून शिलाई टाकायची दुसरी. तुमच्याकडून नवीन असताना कमी जास्त शिलाई होत असेल तर काय करायचं आहे, ही पहिली जी शिलाई आहे ती आपण कमी अंतर ठेवून घेतलेली आहे. तर आता ही दुसरी शिलाई टाकत असताना आपण चॉकने काय करायचं आहे, अगोदर असं पूर्ण असं टिक मार्क करून घ्यायची आहे पूर्ण अर्ध्या इंचवरती आणि नंतर तुम्ही त्या चॉकवरून शिलाई घेऊ शकता. म्हणजे सवय होस तर तुम्ही असं करू शकता, जेणेकरून तुमचं जे मार्जिन आहे ते कमी किंवा जास्त होणार नाही, व्यवस्थित येऊन जाईल आणि बाहीची उंची वगैरे मग त्यामुळे कमी जास्त होणार नाही. तर तुम्ही असं हे नवीन असताना करू शकता. आता इथे आपल्याला ब्लाऊज सरळ घ्यायचा आहे आणि शिलाई टाकायची आहे. एक सरळ घेतलेला आहे ब्लाऊज, इथे उलटा नाही घेतला, अगोदर सरळ घ्यायचा आहे आणि शिलाई टाकायची आहे आपल्याला. आता हे सुद्धा बघा बरोबर इथे येत आहे. दोन शिलाई टाकून लॉक करून घेतलं खाली. आता ही बाही शोल्डर पासून आपल्याला हे शोल्डर घ्यायचे आणि शोल्डर असं सरळ ठेवायचं. त्यानंतर ही बाही आपल्याला अशी सरळ करून घ्यायची आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. असं आपल्याला ही बाही सरळ घेतल्यानंतरच ही समोरील बाहीला शिलाई टाकून घ्यायची आहे. एकदा का आपण डायरेक्टली शिलाई टाकली तर ही बाही आपली पूर्ण कमी जास्त होऊ शकते आणि पूर्ण फिटिंग आपलं बिघडू शकतं. त्यामुळे हे अगोदर असं व्यवस्थित ठेवल्याच्या नंतर आपल्याला शिलाई टाकायची आहे. एक्स्ट्राचं इथे कट करून घ्यायचं आहे. आता ब्लाऊज आपल्याला उलटा करून घ्यायचा आहे. ब्लाऊज उलटा केल्यानंतर आता सेम त्या साईडला जसं अर्धा इंच आपण जवळपास मार्जिन सोडलं होतं तितकंच मार्जिन सोडायचं आहे आणि इथे एक शिलाई टाकायची आहे. तुम्ही
तुम्ही हवं तर इथे आता तुम्हाला नवीन असताना डायरेक्टली शिलाई टाकायला अंदाज येत नाही बरोबर, तर तुम्ही चॉकने टिक मार्क करून घ्या इथे अर्धा इंच वरती आणि नंतर ही शिलाई तुम्ही दोन्ही साईडची टाकून घ्या। आता इथे आपल्याला बेताचा ब्लाउज घ्यायचा आहे आणि सेम त्या बाईला जसं टिक मार्क केलं तसं इथे करायचं आहे। तर ही आपली काजे साईड आहे। आता हा बेताचा ब्लाउज घेतला आहे, बेताच्या ब्लाउजची सुद्धा ही काजे साईड घ्यायची आणि ही बाही आता इथे व्यवस्थित ठेवायची बघा। आणि इथे टिक मार्क आपली ही करून घ्यायची आहे फिटिंगची। आता हे आपलं झालं प्रॉपर फिटिंग। आता आपल्याला इथे आता पूर्ण बाहीचं आपण फिटिंग केले, फक्त आता राहिलेली आहे कंबर। तर कंबर कशी मोजायची, हा बेताचा ब्लाउज घ्यायचा आणि हे अशी ही खालून कंबर मोजायची आहे। खालून बघा दोन्ही ब्लाउज एकदम सोबत पकडायचे आहेत, टाईट मध्ये घ्यायचे दोन्ही ब्लाउज। दोन्ही ब्लाउजची ही कंबर आपली मोजून घ्यायची। आता ही झाली आपली कंबर, इथपर्यंत आपली कंबर येत आहे आणि हा जो कपडा आहे एक्स्ट्रा आहे, तर याला काय करायचं असं फोल्ड करायचं। आता हे एक वेळा फोल्ड केलं, परत एकदा फोल्ड करायचं। आता हे आपलं अर्धा इंच उरत आहे, अर्धा इंच मार्जिन आपलं दोन्ही साईडने येईल। तर आता हे आपण टेप जास्त असेल तर टेपने मोजायचं किंवा आता हे टेपने मोजून घ्यायचं। तर हे अर्धा इंच 1 पॉइंट येत आहे, कारण आता हे आपण 2 वेळा फोल्ड का केलं, कारण हे जे एक फोल्ड या साईडने येईल आणि एक फोल्ड कंबरच्या इकडच्या साईडला येईल। असे फोल्ड केल्यानंतर हे जे अंतर आहे अर्धा इंच 1 पॉइंट, अर्धा इंच 1 पॉइंट घेतलं आणि इथे आपल्याला अर्धा इंच 1 पॉइंट वरती टिक मार्क करायची आणि आता इथे आपली जी फिटिंग आहे ती करून घ्यायची। ही आपली ब्लाउजची फिटिंग झालेली आहे। तुम्ही इकडे एक्स्ट्राच्या शिलाया टाकून घेऊ शकता। इकडून सुद्धा आता तसंच अर्धा इंच 1 पॉइंट घ्यायचा आहे, अर्धा इंच 1 पॉइंट टिक मार्क केली आणि त्यानंतर आता ही आपली ब्लाउजची प्रॉपर फिटिंग आता इथे होणार आहे। आता ही फिटिंग पूर्ण झालेली आहे। आता इथे आपल्या ब्लाउजला फक्त काज आणि बटन करायचे राहिलेले आहेत। तर हे आता हे बघू शकता किती छान आपल्या ब्लाउजला फिनिशिंग आलेली आहे आणि हा ब्लाउज प्रॉपर घातल्यावरती कसा दिसणार आहे हे तर तुम्हाला मी दाखवणार आहे। ब्लाउज घातल्यानंतर किती छान याची फिनिशिंग वगैरे येते, तर गळा वगैरे व्यवस्थित किती छान आलेला आहे बघा आणि कटोरी सुद्धा किती मस्त व्यवस्थित इथे आलेली आहे। लूज ब्लाउज आहे हा, त्यामुळे व्यवस्थित आता मला दाखवता येत नाही व्यवस्थित हे करून, परंतु बघू शकता गळ्याचं वगैरे फिनिशिंग किती छान आलेलं आहे। चला तर आता आपण ब्लाउजला काजे कसे करायचे बघू। तर आता ही जी पट्टी आहे डावी साईड जिला आपण काजे करतो आणि ही आहे उजवी साईड, याला आपण बटन लावतो किंवा जर हुक आय करायचे असतील तर या साईडला आपण उजव्या साईडला आय करणार आणि डाव्या साईडला हुक लावणार। तर आता या साईडला आपल्याला काजे करून घ्यायचे आहेत। तर काजे पट्टी बघा पूर्ण आतल्या साईडला दुमडलेली आहे आपली। आता इथे आपल्याला अगोदर चॉकने टिक मार्क करून घ्यायची, म्हणजे व्यवस्थित सगळे आपले जे काजे आहेत ते बरोबर अंतरावरती होतील। तर आता मी 5 जागेवरती टिक मार्क केलेली आहे आणि याला आता असं मध्यभागी थोडंसं फोल्ड करायचं सेंटरला आणि इथून असा कट द्यायचा।
कट देताना सावकाश मध्ये द्यायचा, कारण की एखाद्या वेळेस काय होतं की कातर आपली पटकन जास्त दबले जाते आणि समोर ब्लाऊज आपला पूर्ण कट होतो। तर हे कट देताना काळजीपूर्वक द्यायचे आहेत। तर सर्व काजे मी एक एक करून कात्रीने इथे कट देणार आहे। हे इथे थोडंसं क्रॉस पट्टी असल्यामुळे जाड कपडा होतो, तर या ठिकाणावर आपल्याला एकदम हळू कट मारायचे आहेत। आता इकडच्या साइडने सुद्धा एकदा फोल्ड करायचे आणि कट द्यायचे। कपडा जाड असल्यामुळे काय होतं की पाठीमागून एकदा दिले तर सगळीकडे असं व्यवस्थित पूर्ण हे कट देता येत नाही, त्यामुळे दोन्ही साइडने आपल्याला एक एकदा करून कट द्यायचे आहे। हे अशा प्रकारे बघा, जास्त मोठेही नाही होऊ द्यायचे आणि जास्त छोटे सुद्धा नाही घ्यायचे। आता इथे बघू शकता अशा प्रकारे मी हे कट दिलेले आहेत आणि आता आपल्याला इथे सुईमध्ये दोरा टाकून घ्यायचा आहे। आता इथे मी सुई घेतली आहे आणि याच्यामध्ये 4 पदरी दोरा घेतलेला आहे। तर आता इथे सिंपल अशा प्रकारे हे धागा टाकून घ्यायचा आहे आपल्याला आणि सरळ असं एक एक छोटे छोटे धागे टाकून आपल्याला इथे हे पूर्ण काज पॅक करून घ्यायचा आहे। तर काजे करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, सगळे वेगवेगळे करतात, सगळ्यांचे काजे हे सेम नसतात, परंतु मी सिंपल अशा पद्धतीने काजे करत असते। हे मला सोपं जातं, त्यामुळे मी अशाच प्रकारे हे काजे करून घेत असते। हा ब्लाउज थोडा लूज आहे, त्यामुळे थोडंसं फिनिशिंग मध्ये काजे दिसत नाही। अस्तरच्या ब्लाउजला खूप छान काजे दिसतात एकदम फिनिशिंग मध्ये। आता इथे बघू शकता किती पॅक झालेला आहे आपला, किती व्यवस्थित फिनिशिंग सुद्धा छान दिलेली आहे याला। आणि हे दोरा असा पाठीमागे टाकून घेतला आणि त्यानंतर डायरेक्टली असं इथून घ्यायचं आहे आपल्याला। याला परत एकदा कट वगैरे करून परत गाठ टाकायची गरज नाही, डायरेक्टली अशा प्रकारे घेतलेला आहे। इथून दोरा घेतला आणि तो इथून टाकून घेतला आणि आता हे दुसरा काजे सुद्धा आपल्याला बनवायचा आहे। परत इथे सुईमध्ये दोरा टाकून घ्यायची, गाठ वगैरे टाकायची गरज नाही आपल्याला। एकदा मोठा दोरा घेतला की सगळे काजे बनवून होतात। आता पूर्ण राउंड झाला, परत एकदा सुई पाठीमागे टाकून घेतली आणि इथून आता हा इथे टाकली आणि हे काजे आपल्याला तयार करून घ्यायचा। अशा प्रकारे आपल्याला हे 5 सुद्धा काजे तयार करून घ्यायचे आहेत। आता इथे बघा मी हे सर्व काजे करून घेतलेले आहेत आणि किती सुंदर आपले हे काजे इथे तयार झालेले आहे। आता बटन लावण्यासाठी आपल्याला अगोदर हे काजे असे ठेवायचे आणि समोरासमोर टिक मार्क करून घ्यायचे आहे, म्हणजे आपले बटन आणि काजे हे एकदम बरोबर आले पाहिजे, मागे पुढे नाही झाले पाहिजे। त्यामुळे असं हे समोरासमोर ठेवून हे असं चॉकने टिक मार्क करून घ्यायची आणि त्यानंतर आता आपल्याला बटन लावायचे आहे। तर मी इथे मॅचिंग बटन घेत आहे। शक्यतो मॅचिंग लावायचे, कारण छान दिसतात ब्लाउजला आणि कस्टमर सुद्धा हॅपी होतात वेगळ्या कलरचे लावण्यापेक्षा। आता इथे बटन लावण्यासाठी सुद्धा 4 पदरी दोरा मी घेतलेला आहे आणि ह्या टिक मार्क वरती व्यवस्थित बटन ठेवून
आपल्याला बटन लावायचे आहेत। तर बटन लावता असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, कधी काय ही जी पट्टी आहे आपण ही जोडताना आपण कमी घेतली होती, त्यामुळे ही पट्टी आपली अशी व्यवस्थित कमी आलेली आहे, फक्त अर्धा इंचच पट्टी आलेली आहे। परंतु ज्या वेळेला आपण ही पट्टी मोठी घेतो तेव्हा काय होतं, ही पट्टी अशी इकडे जास्त उरते, तर त्यावेळेला इकडे रिकामी पट्टी असते, तर त्या रिकाम्या पट्टीवरती आपल्याला हे बटन येऊ द्यायचं नाहीये। बटन हे आपलं या ब्लाऊजचा हा जो कपडा असतो याच्यावरती हे बटन एकदम साईडला आलं पाहिजे। जर एकदम पट्टी इकडे रिकामी असते आणि त्याच्यावरती जर आपण हे बटन लावलं तर काय होतं, ब्लाऊज घातल्यानंतर ताणला जातो आणि मग ब्लाऊज आपला ही जी पट्टी आहे ती शिलाई सोडते आणि ब्लाऊज पूर्ण उसवतो। तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे, नाहीतर सोपं ही जी पट्टी आपण लावलेली आहे, जशी मी इथे छोटीच लावली आहे तशीच तुम्ही सुद्धा छोटी लावून घ्या, जास्त मोठी पट्टी लावायची गरज नाही। बऱ्याच वेळा मग बटन आपले बाहेरच्या साईडला लावले जातात आणि मग ब्लाऊज आपला उसवला जातो। आणि ही पट्टी लावत असताना जास्त इकडे सुद्धा ब्लाऊज वरती येऊ द्यायची नाही, अर्धा इंचच हे मार्जिन ठेवून ही पट्टी इथे आपल्याला फोल्ड करायची आहे। जास्त इकडे घेतले तर ब्लाऊज आपला घातल्यानंतर असा या साईडला खेचला जाईल आणि कटोरी आपली पूर्ण एक साईडला जाईल, त्यामुळे ही गोष्ट इथे पट्टी जोडत असताना लक्षात ठेवायची आहे। तर असेच आपण आता हे दुसरे सुद्धा बटन जोडून घ्यायचे आहेत। आता इथे पूर्ण आपले बटन लावून झालेले आहे आणि इथे काजे सुद्धा रेडी आहे। तर हे ब्लाऊज आपला आता पूर्ण रेडी झालेला आहे आणि बघू शकता तुम्ही किती मस्त आपला ब्लाऊज आता रेडी झालाय। आता हा आपण वेअर करून बघूया एकदा।